शिंदे साहेबांनी एक जवळचे त्यांचे सहकारी रामशेठ रेपाळे यांना पाठवून माझ्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलेलं आहे आणि मी सुद्धा या जनतेचे आभार मानून मुंबईच्या दिशेने प्रयाण करणार आहे. आपण मगाशी बोलताना केंद्रीय मंत्रिपदाबद्दल बोललात, नक्की खासगीत काही याबाबत चर्चा झाली आहे की अगोदर? कॅबिनेट मंत्री सर केबीआर कॅबिनेट मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये मी आग्रही राहणार आहे आणि ते घेणारच आहे. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवरायांच्या भूमीला आजपर्यंत सन्मान कोणीच झाला नाही आणि मला खात्री आहे की हे जे सरकार आहे हे सरकार 100% कॅबिनेट मंत्री पद शरद सोनवणे देणार नाही, किल्ले शिवरायांना देईल, छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला देईल. हेलिकॉप्टर पाठवायचं नेमकं कारण काय सांगाल? आणि आता हे सगळे आमदार ते एकत्र गोळा करतायत आणि चढावड चालू आहे सत्ता स्थापनेचं. मग काय होतं बघूया आपण. आपलं काम आहे मुंबईला जाऊन बसणे आणि पाहत राहणे. आखो दे का हाल. तुमची कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे, तुम्ही कामं खेचून आणतात. आता अपक्ष म्हणून कसं असेल सगळं? हा जुन्नर तालुका हा महाराष्ट्र राज्याचा मॉडेल तालुका होईल एवढं सांगतो. विकासाला या तालुक्याची उंची सर्वात हिमालय एवढी राहील, कारण हा शिवनेरी आहे आणि शिवनेरीचा आन बाण शान सांभाळणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. दादा आपण हेलिकॉप्टरमध्ये जात आहे, यातना मंत्रिपद घेऊन जाणार? 100% लाल दिवस होणार. नाहीतर मी ते माडीवर त्याच्यावर बसणार आहे. कुठल्या आपला तो पॉईंट कुठला आहे तो कडेलोट माडी घालून बसणार आहे. शरद सोनवणे सोडणार नाही यावेळेला. दादा आपण सांगितलं मंत्रिपद घेऊन येणार. होय, जनतेसाठी. शरद सोनवणेंचा मंत्रिपदाचा फार मोठा विषय नाही. माझी शिवनेरी मोठी आहे, माझ्या छत्रपती शिवरायांची भूमी मोठी आहे आणि त्या भूमीला मी खाली बघून देणार नाही. सन्मानपूर्वक पाहिल आणि 100% आपला जो दावा आहे तो आदरणीय हे जे सरकार येईल त्या सरकारबरोबर या वाटाघाट येऊन त्या ठिकाणी सन्मान शिवनेरीला दिला जाईल, छत्रपती शिवरायांच्या भूमीला. किती मतांनी विजय झाला दादा? अजून फायनल आकडा कळला नाही, पण 7,500 मतांची आता तरी तूर्त आघाडी आहे. आता शेवटची फेरी चालू आहे, पण असंच काहीतरी लेटे 7,500-8,000 मतांनी. पायातनं ही निघालेली पादत्राणं आता तरी केव्हा हेलिकॉप्टरच्या मध्ये जाण्याच्या अगोदर की मंत्रिपदानंतर काय? नाही, मी ज्यावेळी आता मळगंगा माता माझी जी ग्रामदेवता आहे जिथं पात्र सोडली, विजय दिला तर सन्मानपूर्वक घालला असं म्हटलं होतं. आता मी लोकांच्या जनतेचे आभार मानले की मळगंगेच्या चरणावर माथा टेकवेल आणि तिथं सन्मानपूर्वक पादत्राणं निघाले. या विजयामध्ये माझे गुरु आदरणीय बाळासाहेब धाकड यांचे मी खूप मोठे आभार मानतो. त्यांच्या दोघंही उमेदवारांचे. खरं तर बिचारे दोघांनी माझ्यासाठी या वयात सुद्धा मला म्हटलं मी 72 वर्षाचा तरुण आहे. 72 वर्षाचा तरुण माघार जात नाही म्हटले. जसं शिलाळ बाबाने त्यावेळेला तानाजी मालुसरेला यश मिळवून दिलं तसं मी तुम्हाला यश मिळवून देणार. माझं काही होत तिकडे, पण मी यावेळेला विजय घेणार असे बोलणारे बाळासाहेब माझ्या समोर आहेत. धर्मपत्नी आदरणीय आमच्या मंदागत ताई इथं उपस्थित आहे. हा माझा जीवा भाऊचा. जसे माझ्या बाकीचे इतर सहकार्याने जीवाची बाजी लावली तशी सुरेश भाऊनी सुद्धा फार महत्वाचा घटक असलेला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्ष पदाला बाजूला ठेवून त्यांची हकालपट्टी जरी झाली तरी त्यांनी मात्र माझी हात साथ सोडली नाही. मी सुरेश भाऊला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या तमाम मायबाप जनतेला, माझे जे सहकारी त्या सर्वांना, एकाचं नाव घेतलं अनेकाही नाव राहतील, मला माफ करा. सगळ्यांचे मी आभार मानतो, सगळ्यांचे आभार मानतो. मी त्यांचा ऋणी आहे, शतशः मी त्यांचे आभार मानतो. भविष्यात सुरेश भाऊंना काही तुम्ही पद किंवा काय असं काही देणार? अर्थात जी माणसं या पदावर काम करण्यासाठी आता पुढे आलेली आहेत त्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. सर्वांना पुढे काम करावं लागेल. तालुक्याचं जे समीकरण होतं